करेगावचं एक युवा नेतृत्व म्हणून संपूर्ण करेगाव ज्यांच्याकडे पाहतं, करेगावचे भावी सरपंच म्हणून ज्यांना आपण पाहतो आणि नामदार बाळासाहेबजी थोरात साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं. सन्माननीय सुनीलजी सानप, त्याचबरोबर गणेशजी पर्वत आणि बिलासजी सानप यांचा हा संघ आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मॅचला सुरुवात होणार आहे आणि मॅचला सुरुवात होत असताना आपण बघणार आहोत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत गोलंदाज शुभम शेळके आयकवान, तर दुसऱ्या बाजूला आयडॉलच्या भूमिकेमध्ये असणारे सुनील खर्डे. विरा 11 वैभव दूरसंकलन केंद्र करे या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला नवनाथ आडवळे असणार आहे. मॅचला सुरुवात होत आहे. पहिला बॉल पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न आपण मैदानात पाहत आहोत. त्याचबरोबर वजीर शेख आयडॉलच्या भूमिकेत असणारे खेळाडू खास पुण्यावरून आलेले आहेत. ते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्लोअर प्रकारचा चेंडू, पुढचा बॉल इथे पहा. एकच अचूकतेची गोलंदाजी या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते. नवनाथ हाडवळे आणि सुनील खर्डे स्ट्राईकवर आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळत आहेत 2 विनर संघांची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुढचा चेंडू बघूया मैदानामध्ये शुभम शेळके आणि इथे मात्र वाईट बॉल असणार आहे. अवंतर दाबेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विरा 11 वैभवी दूरसंकलन केंद्र करे या संघाचं खातं या ठिकाणी खोललं गेलेलं आहे. तर खातं खोललं हे महत्त्वाचं आहे, कारण अवंतर दाबा हे अत्यंत महत्त्वाचे असतात ते आपण पाहत असतो. रिव्हर्सिप नो बॉल आणि त्यावर सुनील खडे बाहुबली यांचा येणार आहे चौकार. 4 धावा. चेंडू असणार आहे. यानंतरचा चेंडू आपण बघणार आहोत. अजून जोरात चेंडू मात्र बाहेर जाणार का हे मात्र आपण पाहणार आहोत. परंतु एक सुरेख चेंडू आहे. बघूया क्षेत्ररक्षक आले चेंडूवर, एकदा मात्र पूर्ण केले गेले. धाबलक या एका धावेच्या मदतीने पोहोचला जाणार आहे 7 या धावसंख्येवर. आदिल शेख, इम्रान खान यांनाही आपण मैदानात पाहत आहोत. त्यानंतर बघूया आता क्षेत्ररक्षणात थोडासा बदल येईल, कारण उजव्या हाताचे फलंदाज आहे नवनाथ हाडवळे. संगमनेर तालुक्यातील एक आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळणार. दुसऱ्या बाजूला शिरूर तालुक्यातून आलेले आयकॉन आपल्याला शुभम शेळके पाहायला मिळत आहेत. नवनाथ हाडवळे, 5 चेंडू उडवला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक पाहत आहे चेंडूकडे आणि चेंडू गेला सीमारेषा पार. येणार आहे तिथे मात्र षटकार. कशा प्रकारे लँड झालं सीमारेषेच्या पार षटकाराने, नवनाथचा षटकार. आणि इथे परत एकदा नवनाथ स्पेशल चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. नवनाथ हाडवळे स्पेशल आहे ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जरूर इथे शुभम शेळके आयकवान आहेत, पण नवनाथ हाडवळे सुद्धा जर आपण पाहिलं तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा आयकवानच्या भूमिकेमध्ये असतात. षटकार, चौकार आला. इथे पहा बॅटीचा एज यष्टीरक्षक वजीर शेख यांच्या हातात टिपला झेल आणि विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ हाडवळे बाद होत आहेत. 1 षटकार 1 चौकार खेळून जशात तसे उत्तर. विकेट आल्यानंतर मेजर आतिश थोरात यांनाही आपण मैदानामध्ये पाहत आहोत. संगमनेर तालुक्यातील आहेत. भारतीय सेना दलामध्ये सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे. त्यानंतर रिटायरमेंट
आणि आज आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून क्रिकेटर घडवण्याचं काम सुद्धा अकॅडमीच्या माध्यमातून जे केलं जातं ते सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. धावफलकावर 17 धावा, एक बाद 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. आणि बघूया दुसऱ्या षटकासाठी सुनील नवले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मेजर आतिश थोरात जे दाखल झालेले आहे. बघूया शाहरुख पठाण यांना आता आपण मैदानामध्ये बघणार आहोत. अर्थात युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेरचे खेळाडू आहेत ते. तर शाहरुख पठाण म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना वाटेल की शाहरुख पठाण एक चांगले कॉमेंटेटर आहेत, ते मात्र मैदानात कसं काय गेले. तर त्याचं काम कॉमेंट्री क्षेत्रात आहे. अत्यंत कमी दिवसामध्ये जर आपण पाहिलं एक चांगली लोकप्रियता त्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून जी मिळालेली आहे क्रीडा रसिकांना. सुनील नवले दुसरं षटक घेऊन येणार आहेत. तर समोर बाहुबली सुनील खर्डे असणार आहे. हे दुसरं षटक अत्यंत महत्वाचं असेल. पहा काय वेगात चेंडू टाकलेला आहे इथे आणि अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. भन्नाट वेगवान चेंडू सुनील नवलेचा मैदानामध्ये. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनुप पारासूर जे मैदानाच्या माघारी गेलेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी शाहरुख पठाण मैदानात आलेले आहेत. तर बघूया इम्रान खान यांची थोडीशी जागा बदलली जाते आणि क्षेत्ररक्षणात हा होणारा बदल आपल्याला जो पाहायला मिळतोय. वजीर शेख आहेत सातत्याने बदल जे करतायत मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये. हा मात्र पहा चेंडू मिड ऑफ मध्ये आहे, तिथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान आपण पाहतो की शुभम शेळके त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईडिश मिड ऑफ मध्ये उभे आहेत. एक निर्धाव बॉल येत असताना आपण पाहत आहोत. tenniscricket.in माध्यमातून जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑपरेटर साहिल चव्हाण असतील, त्यानंतर कॅमेरामन म्हणून नरेश पाटील असतील, साहिल दादोडे असतील, त्यानंतर आर्यन नायक जे कॅमेरामन आहेत. तर पुढचा चेंडू पाहूया सुनीलचा कशासाठी असेल. हा चेंडू होता तो मात्र कशासाठी, तो होता षटकारासाठी 6 धावा. बाहुबली सुनील खर्डे आपण पाहतो या फटकेबाजीसाठी ओळखलं जातं त्यांना. 23 धावसंख्या धावफलकावर बनली गेलेली आहे. 23 रन्स आणि तिसऱ्या बॉलवर चेंडू कनेक्ट झालेला आहे आपण पाहतो षटकारासाठी. धन्यवाद. थांबा. इथे पहा हा एक सुरेख चेंडू मैदानामध्ये आपण पाहत आहोत. वजीर शेख पाहत आहे की सरळ चेहऱ्यावर हा चेंडू आलेला होता, त्या ठिकाणी रोखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक निर्धाव चेंडू आपण पाहत आहोत. 23 धावसंख्या, कारण तुम्हाला विद्युत रोषणाईमध्ये एक मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाही. कारण त्या ठिकाणी पहा 2 पंचही बातचीत करतायत. अमन शर्मा आहेत, त्यानंतर किरणजी बिर्ला. यस आपण बघूया हा निर्णय काय असणार आहे. बहुतेक नो बॉल देण्यात आलेला आहे. बहुतेक क्षेत्ररक्षकांचा हा नो बॉल बहुतेक आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी पंच देत आहेत नो बॉल. हा नो बॉल आहे. अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाणार आहे. एकरी वाढ होणार आहे धावफलकामध्ये सुद्धा. तर फ्रीडचा चेंडू अर्थात आता मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. सुनील नवले विरुद्ध बाहुबली सुनील खर्डे आमने सामने आहेत. पहा काय भन्नाट वेग इथे सुनील नवलेचा. या गोलंदाजीसाठी खास आपण जर पाहिलं सुनील नवलेला जे ओळखलं जातं आणि तो वेग
हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा आजपासून आपण लकी ड्रॉ कुपनला सुरुवात केलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं भाग्यशाली विजेत्याला जर आपण पाहिलं अंबिका ज्वेलर्स अर्थात गौरवजी मेड आणि चेतनजी मेड यांच्या माध्यमातून 24 धावा आहेत. धावफलकावर सायकल मात्र जी दिली जाणार आहे 20 रुपये फक्त कुपनची किंमत असणार आहे. हा पुढचा चेंडू पहा काय वेगात वाईड यॉर्कर टाकण्याचा हा प्रयत्न होता आणि पहा परत एकदा अप्रतिम गोलंदाजी आणि इथे आपण पाहतो एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानामध्ये एक भन्नाट वेग आलेला आहे. 2 षटकानंतर 24 ही धावसंख्या आपल्याला बिरा 11 वैभवी दूरसंकलन केंद्र करे या संघाची मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा धावफलकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे सन्माननीय तालुका अध्यक्ष चंद्रकांतजी घुले हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत जे असणार आहे. आणि जाऊया ओव्हर क्रमांक मैदानात 3 साठी आपण बघणार आहोत. शुभम शेळके आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेजर आतिश थोरात स्ट्राईकवर असणार आहे. 24 धावा बनलेल्या आहेत. सुनीलचं एक षटक आपण या ठिकाणी पाहिलं. अत्यंत वेगात जे चेंडू टाकले होते 8 धावा त्या षटकात आलेल्या आहे. अर्थात पहिल्या षटकात शुभम शेळके 1 विकेट आली परंतु 16 धावा सुद्धा खर्च केलेल्या होत्या. ते एक वाईटच्या स्वरूपात आलेली धाव होती. 1-17 आपण जरा पाहिलं त्या ठिकाणी ते मेजर आतिश थोरात पहा इथे चेंडू खेळतायत. एक धाव मात्र वेगात पूर्ण केली जाणार आहे. एका धावेच्या माध्यमातून हा धावफलक 25 धावसंख्येवर विरा 11 वैभवी दूरसंकलन केंद्र करे या संघाचा. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे ते सुनील खडे स्ट्राईकवर असणार आहे. आतापर्यंत 11 चेंडू खेळलेले आहेत आणि 10 धावांवर बॅटिंग करताना सुनील खडे यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. वजीर शेख सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभमचा हा चेंडू आपण मैदानात बघूया. शॉर्ट पिच चेंडू उडावला आणि इथे बघूया प्रयत्न सुरेख होता सुनील नवलेचा. षटकार 6 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. वजीर शेख चेंडू खाली. विकेट येते मैदानामध्ये. न्यू बॅटर अक्षय तावरे यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत की ज्या अक्षय तावरेंनी आपण पाहिलेलं आहे की 12 चेंडूमध्ये हे दुसरं वेगवान अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. काल आपण प्रथमेश राठोड यांचं अर्धशतक 12 चेंडूमध्ये पाहिलेलं होतं. अर्थात आजही अक्षय तावरे यांचं 12 चेंडूतील अर्धशतक आपण पाहिलं. परंतु एक मोठी विकेट शुभम शेळके टिपताना पाहायला मिळतात आपल्याला. वजीर शेख यांनी टिपलेला झेल आपण मैदान पाहिला. अक्षय तावरे स्ट्राईक एंडला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. ओ इथे पहा एक हलकंसं अपील होतं. सुरेख चेंडू असणार आहे शुभम यांचा. शुभम शेळके यांचा आपण पाहत आहोत. 1.4 षटकात 23 धावा आणि 2 विकेट ही कामगिरी आतापर्यंत शुभम शेळके यांची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 2.4 षटकात 31 धावा विरा 11 वैभवी दूरसंकलन केंद्र करे संघाचे आहेत. वेगात चेंडू आणि पहा तिथे नो बॉल
आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडीशी गती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि गती बरोबर इथे हा अवंत धाव तर आलीच, परंतु नो बॉल आला, त्यामुळे साहजिक त्या ठिकाणी आपल्याला फ्री हिट ही मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तर पुढचा चेंडू पाहूया मैदानामध्ये. पहा चेंडू उडवला होता, फ्री हिटचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक पहा पोचले आणि एक टप्पा पार, चेंडू सीमा रेषा पार गेला, 4 धावा आल्या. सुपर 8 मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु इथे आलेला हा चौकार आपण पाहत आहोत अक्षय तावरे यांचा. बघूया अपील केले गेलेले वजीर यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. एक चांगला चेंडू जरूर मैदानामध्ये निर्धाव जात असताना जो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जरूर 3 षटक या ठिकाणी संपले गेलेले आहेत. 3 षटकानंतर विरा 11 वैभव विद्युत संकलन केंद्र करे या संघाची धावसंख्या 36 धावा आहे. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला या धावा पाहायला मिळत आहेत. बघूया आपण अक्षय तावरे यांना पाहत आहोत. मेजर आतिश थोरात यांच्याबरोबर चर्चा करतायत. बारामती तालुक्याला बिलॉंग करतायत, बोरगावचे खेळाडू आहेत. आणि आज आपण पाहतो की आपल्या अष्टविनायकापैकी मोरगाव एक गाव आहे, एक जागृत देवस्थान म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि ओव्हर क्रमांक 4 साठी आपण परत एकदा सुनील नवले गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहणार आहोत. एक भन्नाटपैकी ते सुद्धा आता मेजर आतिश थोरात यांच्यासाठी आपल्याला जरूर मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकात 7 धावा सुनील नवले यांनी खर्च केलेल्या होत्या, ते 4थं षटक घेऊन आलेले आहेत. इथे पहा काय बेगाट हा जो चेंडू आहे ना, कारण टप्पा पडल्यानंतर इतका बेगाट ट्रॅव्हलिंग करतोय चेंडू आणि यष्टीरक्षक वजीर शेख त्या ठिकाणी चेंडू रोखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघा आजपासून आपण लकी ड्रॉ कुपनची सुरुवात केलेली आहे. अंबिका ज्वेलर्स अर्थात गौरव शेटमेड आणि चेतन शेटमेड साकुरकर यांच्या माध्यमातून सायकल जी कुपन लकी ड्रॉ विजेत्याला सायकल दिली जाणार आहे. फक्त 20 रुपये कुपनची किंमत असणार आहे. तर इथे दुसरा चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विकेट इथे पहा मैदानामध्ये आणि एक मोठी विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अर्थात मेजर आतिश थोरात मैदानाच्या माघारी जातील. बघा इथे आपण पाहत आहोत मेजर आतिश थोरात यांची विकेट आलेली आहे आणि भूषण उघडे, कारण दोन्ही बॉल डॉट आलेले होते, निर्धाव आलेले होते. तिसऱ्या चेंडूवर विकेट आलेली आहे. आमचे परम मित्र कोरजचे शकील शेख सुद्धा लकी ड्रॉची कुपन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 5 तिकीट त्यांनी खरेदी केलेले आहे. भूषण उघडे न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहत आहोत. अप्रतिम गोलंदाजी पहा. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सुनील नवलेने 4 विकेट घेतलेल्या होत्या. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सुद्धा आपण पाहत आहोत टॉस हात त्याच्या बाजूने लागला, सुद्धा कर्णधार आहे. युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर या संघाचा आपण मैदानात पाहत आहोत. भूषण उघडे एक आयडॉलच्या भूमिकेत या स्पर्धेत खेळताना आपण पाहत आहोत. इथे पहा काय चेंडू आहे, वेगात चेंडू ट्रॅव्हल करत आहे. वजीर शेख यांच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू, हे षटक निश्चित इथे निर्णायक ठरताना आपल्याला पाहायला मिळते, कारण एकही धाव 4 चेंडूमध्ये सुनील नवलेने खर्च केलेली नाही आहे. बघा तिकीट विक्री चालू आहे, अर्थात तिथे आपण पाहत आहोत लकी ड्रॉ. आणि बघूया अपील केलं गेलेलं आहे मैदानामध्ये. एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे, पण एक धाव या ठिकाणी बघणार आहोत. बहुतेक या ठिकाणी बघूया आपण पंच किरणजी बिडलान आहे त्या ठिकाणी
सागर वरपे, मला वाटतं प्रशांत आबंग आणि सागर वरपे आहेत. लकी ड्रॉचे कुपन त्या ठिकाणी फक्त 20 रुपये किंमत आहे आणि भाग्यशाली विजेत्याला एक सायकल आणि शरदजी पावबाके सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की कुपन दिले जात आहे. आणि कुपन हे शेवटच्या दिवसापर्यंत आपलं कुपन राहणार आहे. आज एक चिठ्ठी आपण या ठिकाणी काढणारच आहोत. सायकल मिळणार आहे आपल्याला विजेत्याला. ते पहा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मिड विकेटमध्ये चेंडू खेळलेला आहे अक्षय तावरे यांनी. दरम्यान आदित्य जाधव आपल्याला पाहायला मिळतील. इथे ओव्हरची होणार आहे समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी सुनीलची आपण बघणार आहोत. 2 षटकामध्ये फक्त 9 धावा आणि 1 विकेट घेताना सुनील नवले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर एकूण इथे जर आपण पाहिलं तर विरा 11 वैभव विद्युत संकलन केंद्र करे या संघाच्या धावा 38 धावा 3 फलंदाजच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 षटक असणार आहे मैदानामध्ये आणि शेवटच्या 2 षटकामध्ये आपण बघणार आहोत 38 धावा 38 रन 3 विकेट के नुकसान पर. वजीर भाई, ओव्हर क्रमांक 5 ची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि ओव्हर क्रमांक 5 ची जबाबदारी आपण मैदानामध्ये बघणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बघूया, पहिला चेंडू खेळलेला आहे आणि तिथे फक्त 1 धाव मिळणार आहे. आसिफ इनामदार यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक सिंगल येते आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक 39 धावांवर पोहोचला जाणार आहे. आसिफ इनामदार यांच्याकडे जरूर 1 षटक आपण जे मैदानामध्ये बघणार आहोत. युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर संघाकडनं. विद्युत रोषणाईमध्ये थोड्याशा कमी धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. थोडीशी विद्युत रोषणाई खुलल्यानंतर ज्या धावा धावफलकावर येत आहेत, गेल्या 2 दिवसामध्ये आपण ही परिस्थिती पाहिलेली आहे. तिथे आपण पाहणार आहोत आता थोडासा क्षेत्ररक्षणातही बदल होणार आहे मैदानामध्ये. तर आसिफ इनामदार, पुढचा बॉल पाहूया. भूषण उघडे इथे चेंडू उडावला, एक्स्ट्रा कव्हर मधून येणार आहे षटकार, 6 धावा. तर बघूया आलेला भूषण उघडेचा हा षटकार. या दरम्यान आपण बघत आहोत 45 ही धावसंख्या आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळणार आहे. तर विद्युत रोषणाईमध्ये ज्यावेळेस आपण खेळत असतो त्यावेळेस निश्चितपणानं एक कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कधीकधी एक मोठी धावसंख्यासुद्धा आपल्याला जी पाहायला मिळत असते. तर पाहूया पुढचा चेंडू मैदानामध्ये. आसिफ इनामदार इथे खेळायचा कुठं, गेला कुठं आणि तिकडे झेल टिपला कुठे. इथे मात्र झेल शुभमने टिपला. विकेट आलेली आहे भूषणची मैदानामध्ये. यशोदीप धुमाळ न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहत आहोत. धक्का इथे जरूर बसणार आहे. चौथा 45 या धावसंख्येवर 4.3 षटक आतापर्यंत संपन्न झालेले आहेत. 45 धावा विरा 11 वैभव विद्युत संकलन केंद्र करे या संघाने या ठिकाणी ज्या बनवलेल्या आहेत. तर बघूया, एक चांगला चेंडू मात्र आसिफचा आपण पाहिला. त्या ठिकाणी वापसी झाली कारण एक षटकार आलेला होता या अगोदर भूषणचा. आणि न्यू बॅटर यशोदीप धुमाळ जे स्ट्राईकवर आलेले आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा, फुलटाच बॉल होता. कव्हर पॉईंटमध्ये खेळायला आहे शाहरुख पठाण. तिथे आपण पाहतो, पहा चेंडूचा पाठलाग करतील परंतु एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक 46 धावांवर पोहोचला जाणार आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इथे 4 चेंडू जे निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळतात झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूसाठी स्ट्राईकवर बघूया अक्षय तावरे आपण त्यांना या ठिकाणी पाहत आहोत. आयकॉन खेळाडू म्हणून एक चांगली कामगिरी मागच्या सामन्यात त्यांची आपण पाहिली परंतु इथे
बघूया, कारण आता ही विद्युत रोषणाईमध्ये फलंदाजी करावी लागते, परंतु विद्युत रोषणाईचा फरक पडत नाहीये. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार जाईल, 4 धावा येतील. चौकार. धाव फलक 50 धावांवर पोहोचला गेला. शॉर्ट पिच चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मध्ये चेंडू जाईल, 4 धावा येतील. ओव्हरची सांगता जरूर होईल, परंतु इथे धावफलक हा 50 पार होताना पाहायला मिळेल. 54 धावसंख्या 5 षटकानंतर आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्गावर बघूया, अशोक एडे यांच्याकडे शेवटच्या षटकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. स्ट्राईकवर आपण बघणार आहोत यशोदीप धुमाळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही अकोल्यातील खेळाडू आहेत, आमने सामने आलेले आहेत तिथे. अंतिम षटक मैदानामध्ये आहे. विरा 11 वैभव दूध संकलन केंद्र करे संघाच्या 54 धावा बनल्या गेल्या धावफलकावर. पहिला चेंडू उडवला, गॅप मध्ये बघूया, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार जाईल चेंडू, 4 धावा येतील. या चौकाराच्या माध्यमातून 58 धावसंख्या धावफलकावर बनते. पुढचा बॉल पाहूया मैदानामध्ये. इथे पुन्हा एकदा चेंडू खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक सुनीलला आपण बघणार आहोत. आणि पहा, इथे बॅक टू बॅक येणार आहे दुसरा चौकार. आदिल शेखला आपण पाहतो, आदिल काही एकही चेंडू अजून आलेला नाहीये. तिथे शॉर्ट थर्डमॅन मध्ये आदिल शेख उभा आहे. 2 चौकार मात्र यशोदीप धुमाळ यांच्या बॅटमधून येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. इथे बा पुढे सरसावा चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे यावेळेस मात्र, आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 बाद 63 ही धावसंख्या आपण पाहत आहोत धावफलकावर. विरा 11 वैभव दूध संकलन केंद्र करे या संघाच्या पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू असणार आहे स्ट्राईकवर. अक्षय तावरेंना आपण पाहत आहोत. 8 चेंडूमध्ये 14 धावांवर बॅटिंग करतायत मैदानामध्ये, कारण हे 3 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. अक्षय तावरे फायर करतायत, मिड विकेट मध्ये जाणार आहे षटकार, 6 धावा. षटकार आलेला आहे अक्षय तावरे यांचा आपण पाहत आहोत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहे. अशोक हेडे यांचं षटक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 15 धावा 4 चेंडूमध्ये खर्च आलेले आहे. आता शिवम शेळके आणि सुनील नवले बातचीत करण्यासाठी गेलेले आहेत. आपल्या गोलंदाजाजवळ बातचीत केलेली आहे, परंतु हे 2 चेंडू अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे 2 चेंडू इथे आव्हान सांगणार आहे धावफलकावर. किती धावांचं टार्गेट आणि लक्ष इथे असणार आहे. ते पुढचा बॉल फिरवला, क्षेत्ररक्षक फिरले होते, तिथे चेंडू लॉंग लेग दिशेत आपण बघणार आहोत.
धावा. अक्षय तावरे चौकार खेळतात. एकूण 70 धावसंख्या बनली जाते आता या चौकाराच्या माध्यमातून. आमची लहान लहान मुलं पहा काय सुंदररित्या लाईनमनचं काम करतायत. माफ करा 73 धावा. आता थोडंसं लेट करंट येतो तिथे. चौकार आला. 73 धावसंख्या. शेवट बॉल आणि इथे पहा शेवट बॉल वर झेल सुटला. धमाका आला. षटकार गेला. तब्बल 79 धावसंख्या और आसिफ इनामदार आखिरी गेंद के ऊपर एक क्या छूटा बात अलग है, लेकिन इसके ऊपर 6 रन मिले ये गलत बात है. 25 धावा अशोक एडेंच्या षटकात आलेल्या आहेत आणि जवळ पाहिलं तर आपण 79 धावसंख्या बनली गेलेली आहे. 80 धावांचं टार्गेट हे विजयासाठी मैदानामध्ये युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर संघाला असणार आहे. बघूया मैदानामध्ये दुसऱ्या डावाची सुरुवात कशा प्रकारची होणार आहे, परंतु आता इथून पुढे आपल्या समोर जोडले जाणार आहेत शाहरुखजी पठाण सर. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद आदरणीय संदीपजी भालके सरांना आपण या अगोदर ऐकलेलं आहे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 12वे वर्ष आणि आज जर तुम्ही बघितलं तर तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा इथे संपन्न होतोय.
उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने आपण जातोय. एका बाजूला युनिक प्रॉपर्टी संगमनेर केकेजी कन्स्ट्रक्शन तर त्यांच्या विरोधामध्ये विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करहे या दोन संघांमध्ये अर्थात या दोन विजयी संघांमध्ये आपल्याला ही लढत बघायला मिळते. धावेंचा पाठलाग करण्यासाठी युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाकडून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण बघू शकता आदित्य जाधव आणि त्यांच्या जोडीला अशोक येडे बॅटिंगसाठी आलेले आहेत. तर पहिल्या वर्गात आपण बघू शकतो आयकॉन अक्षय तावरे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर या मॅचला जर जिंकायचं तर बघ 79 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. बघूयात कोण जिंकणार आणि कोण जाणार सुपर 8 मध्ये. त्यासाठी मात्र ही मॅच पाहावी लागेल. पहिलाच बॉल फक्त हवा दिली आहे बॉलला. फिल्डर मात्र बॉलला जज करतायत. मिड ऑफचा फिल्डर अर्थात नवनाथ हडवळे आले बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. आणि इकडे आदित्य जाधव यांची विकेट आपल्याला येताना पाहायला मिळते. आदित्य जाधव या इनिंगचा पहिला बॉल खेळतायत आणि तो पहिला बॉल त्यांचा शेवटचा ठरलाय. विकेट. निश्चितच खूप चांगला कॅच. खरं तर तुम्ही बघितलं ना तर नवनाथ हडवळे मिड ऑफला उभे होते आणि मिड ऑफ वरून धावत ते मिड ऑन पर्यंत आले आणि खूप चांगला कॅच कॅरी केला. 80 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 79 धावा झाल्यात. 80 धाव्यांचं टार्गेट आहे आणि पहिल्याच बॉलवर अक्षय तावरे विकेट मिळवत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. संघाचे आयडॉल वजीर शेख आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण जर बघितलं ना तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुणे परिसरातील आदित्य पाहायला मिळाले. तदनंतर लगेचच आता बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वजीर शेख हे देखील पुण्याचे एक एव्हरग्रीन खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. या मैदानावर या अगोदर देखील वजीर शेख यांना आपण पाहिलेलं आहे. तेच आता बॅटिंगसाठी चांगला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. मिड ऑन मध्ये फिल्डर आहेत. मला वाटतं कैलास उगले आहेत तिकडे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. धम मिळणार नाहीये. अक्षय तावरेचं कौतुक करावं लागेल. या दोन्ही संघांचा विचार जर केला तरी अगोदर एक सामना जिंकलेले हे दोन संघात एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. आजचा दिवस या स्पर्धेतला महत्वाचा आहे कारण शेवटचे 4 संघ आज इथे खेळत आहेत. इथून पुढे कॉलबॅक आणि सुपर 8. वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आलाय. पंचांनी हात खोललेत. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे. धावफलकावर धावसंख्या 1 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर मैदान आहे. अतिशय सुबक असं आयोजन आपल्याला क्रीडा स्पर्धेचं सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. खेळपट्टीवर पडले परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही पाडू शकले. क्षेत्ररक्षक मिडविकेटवरून येत आहेत. एक सिंगल मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या इकडे पुढे. धावफलकावर धावसंख्या 2 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. अक्षय तावरे आपण जर बघितलं तर बारामती मोरगावचे खेळाडू आज संगमनेर गाठलं आणि पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. पहिल्या मॅचमध्ये बॉलिंगही खूप चांगली करताना पाहायला मिळाले. या मॅचमध्ये देखील आपण बघितलं तर शेवटच्या क्षणी उपयुक्त धावा संघासाठी बनवल्या आणि ओव्हर नंबर 2 मध्ये मात्र खूप चांगली ओव्हर नंबर 1 मध्ये मात्र खूप चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह करण्यात आला होता परंतु मागे प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण भूषण उघडे त्या ठिकाणी होते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा धावफलकावरती. बॉल हवेत आहे. फिल्डर नवनाथ हडवळे बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. ब्रिलियंट कॉट. अफलातून झेल. आणि इकडे आपण जर पाहिलं तर अजून एक फलंदाज फेल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने ओम साई कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय इंजिनियर प्रवीण बाळासाहेब सोनवणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सिव्हिल इंजिनियर अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर साहेबांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय.
फिल्डर मात्र बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक दर्शनीय फटका. बॉल मात्र सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. चौकार आहे की षटकार त्याची प्रतीक्षा आहे. पाहूयात आता काय निर्णय असेल. निश्चितच जिथे नगराध्यक्षा मैथिलीताईंचा बॅनर आहे तिकडेच हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि चौकार घोषित करण्यात आलेला आहे. चौकार घोषित करण्यात आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 7. 2 खेळाडू बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. घुलेवाडीचे नवनाथ. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये मिळालाय. मिड विकेट मध्ये उडवलाय आणि तिकडे फिल्डर बॉलच्या खाली अजून एक जबरदस्त कॅच. साजिद त्या ठिकाणी होते. साजिद मौलाना चूक करणार नाहीयेत. अजून एक विकेट येते. नवनाथ हरवळे आले आणि येता येता विकेट घेऊन आले. ऐंशी धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि या 80 धावा बनवत असताना युनिक प्रॉपर्टी संगमनेर अर्थात KKG कन्स्ट्रक्शन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो थोडासा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षत आवरेने 2 विकेट घेतल्या. या ओव्हरमध्ये नवनाथ हडवळे आले आणि नवनाथ हडवळे पहिल्याच बॉलवर मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवताना पाहायला मिळालेले आहेत. या सामन्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आवर्जून बघायला मिळाली. या सामन्यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेळाडू बरेचसे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षत आवरे पुणे जिल्ह्यातील, वजीर शेख आदित्य जाधव हे पुण्याचेच आहेत आणि आता पुणे जिल्ह्यातील शिरूरचे शुभम शेळके बॅटिंगसाठी. यावेळेसचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला. फिल्डर येतात एक्स्ट्रा कव्हरवरनं. भूषण उघड्यांना आपण पाहू शकता. भूषण बॉलवर आले. चेंडूला फेकलं त्यांनी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. पण ज्यावेळेस वर्तुळाकार गोलाकार मोठी मैदानं असतात तिथे तुम्ही जर गॅपमध्ये बॉल खेळला तर तुम्ही 1ला 2 मध्ये कन्वर्ट करू शकता. 1ला 2 मध्ये रूपांतरित करू शकता आणि तो प्रयत्न इकडे फलंदाजांनी केलाय. आता शुभम शेळके बॅटिंगला आलेले आहेत. थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट, थोडंसं चातुर्याचं क्रिकेट दाखवावं लागेल कारण 3 महत्वाचे फलंदाज इथे लवकर बाद झालेले आहेत. पुलर लेंथवर परत एकदा एक चांगला बॉल. यावेळेस मात्र थोडासा वेगात खेळलाय. तिकडे भूषण उघडे यांनी प्रयत्न केलेत परंतु भूषण उघडे यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावेंची हमी. चौकार. या अगोदर देखील त्याच टप्प्यावर बॉल त्याच पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता परंतु मागच्या चेंडूवर 2 मिळाल्या. या चेंडूवर 4 मिळाल्या. समोर उठवलाय बॉल. यावेळेस मात्र एक जबरदस्त हिट. दॅट्स अ हॉट शॉट. हॉट बॅटर शुभम शेळके यांच्या बॅटमधून एक तगडा प्रहार. सिक्सर. थँक्यू डीजे. धन्यवाद. आला रे आला. मानिया नाही. आला रे आला. शुभम शेळके आला. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस वरून संगमनेर मध्ये आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र जबरदस्त आक्रमण करताना पाहायला मिळतोय. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर 19 धावा धावफलकावर. या चेंडूवर जर विकेट आली तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नवनाथ यांना दिलं जाईल. ग्रामपंचायत सदस्य अनिल के राऊत यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. नवनाथच्या विरुद्ध शुभम यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेले परंतु यशस्वी झालेले नाही आहेत. सरळ बॅटने धावा येत आहेत तर मग हा प्रयत्न का केला असावा असा प्रश्न अनेकांच्या मनात झाला असेल. आणि विशेष म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. इथे फलंदाजाला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पॉवर दाखवण्याची गरज आहे आणि आता फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा दबाव तर आहेच. 3 विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर थोडासा दबाव फलंदाजांवर आहे. त्यामुळे दबावाला झुगारून तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. कमी गतीने टाकलाय. त्याला फक्त दिशा दिली आहे. बॉल या मैदानाला घासत चाटत सरळ सीमारेषा ओलांडतोय आणि शुभम शेळके यांच्या बॅटमधून अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका खेळलाय खास. रिझल्ट आलाय झकास.
या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 2 ओव्हरनंतर धावा फलकावर आपण नजर टाकूयात. 80 धावेचा पाठलाग करत असताना युनिक प्रॉपर्टीज संगमनेर या संघाने धावा बनवलेल्या आहेत. 3 बाद 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 24 बॉल येणं बाकी आहेत. आपण जर बघितलं तर 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला गोलंदाज बघायला मिळत आहेत. संघाचे आयकॉन अक्षय तावरे, परंतु समोर आहेत आदिल शेख. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आय कॉन्टॅक्ट इथे चांगला बघायला मिळाला नाहीये. आय साईड थोडीशी डळमळीत बघायला मिळाली, त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. एक सिंगल मात्र तिकडे पूर्ण करण्यात आली. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर 24 धावा. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होतंय. सुजय पेट्रोलियमचे सर्वेसर्वा आदेजी दीपक वामन साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून स्वागत. पायांवर टाकलाय, वेगात टाकलाय. यावेळी जर काय घडलं, यावेळी जर तुम्ही बघितलं तर अक्षय तावरे यांनी थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. थोडासा एक्सपेरिमेंट त्यांच्या माध्यमातून करायचा होता, परंतु दिशा थोडीशी खराब आहे. दिशा इन चेंडू पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 25 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, लोकनेते बाळासाहेब थोरात आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. आज या स्पर्धेने एक तप पूर्ण केलाय. तब्बल 12 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली, वेगवेगळ्या मैदानावर, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. आणि तुम्ही जर बघितलं ना तर या स्पर्धेची चर्चा मात्र कमी झाली नाही, या स्पर्धेची लोकप्रियता मात्र कमी झालेली नाहीये. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं आहे. प्रत्येकाला खेळायचं असतं या स्पर्धेमध्ये, प्रत्येकाला ही स्पर्धा बघायची असते आणि प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची असते. अशी लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग आज 3ऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. धावफलकावर धावा 25. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अक्षय तावरे आलेत बॉलिंगसाठी, चांगली बॉलिंग करतायत. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत, 9 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे विकेट अक्षय तावरेने मिळवलेले आहेत. यावेळेचा बॉल, वाह, स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु मागे फिल्डर प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. नो बॉल आणि त्यावर हा तगडा ताकदवान प्रहार शुभम शेळकेचा अजून एक टोले जंग तडाखा, षटकार. नो बॉल, त्यावर षटकार. खेळपट्टीवर पडले, परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडले शुभम शेळके यांनी. यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल, यावेळेस देखील आक्रमण करण्यात आलंय आणि अक्षय तावरे यांना पुढच्या एकदा आसमान दाखवलंय. 2 लागोपाठचे षटकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नाव शुभम शेळके यांचा तडाखा. बॉलिंगसाठी अक्षय. फुलर लेंथवरचा बॉल, यावेळेस मात्र पुनरागमन केलंय. फुलर लेंथवर अगदी फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन, त्याचा वापर इकडे करण्यात आलाय. बेस्ट वेपन त्याला आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस तुम्हाला बचाव करायचा आहे तर मग हे अस्त्र तुम्ही बाहेर काढू शकता, हे ब्रह्मास्त्र तुम्ही बाहेर काढू शकता आणि ते ब्रह्मास्त्र इकडे बाहेर काढण्यात आलेलं आहे. दरम्यानच्या कालावधीत संगमनेर तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय अंबादास अडेप साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु तिकडे अक्षय तावरेचा पलटवार. ईट का जवाब पत्थर से, बल्ले का जवाब गेंद से, आणि म्हणतात ना जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया, आणि तेच इकडे बघायला मिळालं. अजून एक विकेट, खेळाडू बाद. तीन ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 38. 4 खेळाडू बाद, बनवायच्यात 80 धावा. 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध. एका बाजूला युनिक प्रॉपर्टी संगमनेर, केकेजी कन्स्ट्रक्शन, गगनजी थोरात, डॉक्टर अज्जू नगरसेवक, ऍडव्होकेट शरीफ पठाण यांची टीम एका बाजूला आहे.
तर दुसऱ्या बाजूला विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र गर्हे, सुनील सानप, गणेश पर्वत आणि विलास सानप यांची टीम मैदानाच्या आतमध्ये. जो जिंकणार तो सरळ जाणार सुपर 8 मध्ये. त्यामुळे सुपर 8 चे दरवाजे कुणासाठी उघडले जाणार त्यासाठी मात्र या मॅचला तुम्हाला जिंकावं लागणार आहे. जो जिंकणार त्यांच्यासाठी मात्र दरवाजे उघडले जाणार. जो जिंकणार त्याला सुपर 8 चं तिकीट मिळणार. त्यामुळे पाहावं लागेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये काय घडामोडी घडतायत. बॉलिंगसाठी नवनाथ हडवळे येत आहेत. समोर आदिल शेख. पहिलाच बॉल फुलर लेंथवर मनगडाचा वापर केला. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर येत आहेत बॉलवर. एक धाव मात्र तिकडे पूर्ण करण्यात आली आहे. धावा फलक ग्रामपंचायत सदस्य अनिल के राऊत यांच्या वतीने नवनाथ हडवळे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे. पहिला चेंडू मात्र नवनाथने खूप चांगल्या टप्प्यावर टाकला होता. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 39 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. मॅच महत्वाची आहे, लढावं लागेल. पाहूयात काय घडतंय. फुलर लेंथवरचा बॉल यावेळेस देखील चांगला टप्पा नवनाथच्या माध्यमातून बघायला मिळालेला आहे. फिल्डर येतात मिड विकेट वरून. एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 40 धावा धावफलकावर. अजूनही या मॅचला जर जिंकायचं तर मग 40 धावा बनवायच्यात. तुमच्याकडे 16 चेंडू बाकी आहेत आणि त्या 16 चेंडूंमध्ये अजूनही 40 धाव्यांची गरज आहे. लढावं लागेल. म्हणतात ना की लढण्याची हिंमत असलेला कधी संपत नसतो. त्यामुळे तुम्हाला लढावंच लागेल. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंचांनी इकडे हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना धावा फलकावर धावसंख्या 41. आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून 4 नवीन संघ आणि 4 नवीन आयकॉन या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळाले. परंतु या अगोदर जर बघितलं तर 4 संघ सुपर 8 ला गेलेले आहेत. आज 2 संघ सुपर 8 मध्ये जाणार आहेत. यातून जो जिंकणार तो या स्पर्धेतला आपल्याला निश्चितच 5वा संघ मिळणार आहे. पाहूयात कोण असेल तो संघ. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. फिल्डर यशोदीप धुमाळ येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक धाव मात्र परिपूर्ण केली जाणार आहे. यशोदीप धुमाळ यांनी बॅटिंग खूप चांगली केली. तुम्ही जर बघितलं ना तर शेवटच्या क्षणी थोड्याशा धावा आल्या. धावा कमी होत्या फलंदाजी करत असताना. ज्यावेळेस आपण विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे संघाचा विचार जर केला तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी या मॅचमध्ये देखील धावा बनवल्या. काही उपयुक्त धावा यशोदीपने बनवल्या, काही अक्षय तावरे यांनी बनवल्या. त्यामुळे संघ 79 पर्यंत मजल मारू शकला. यावेळेस मात्र बॅटनी बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. संदीप देशमुख सर येतात बॉलवर. एक धाव मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. मागच्याही सामन्यामध्ये आम्ही बघितलं होतं की मागच्याही सामन्यामध्ये ज्यावेळेस विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे संघ खेळत होता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 50 बनवल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये तेच बघायला मिळालं. पहिल्या डावामध्ये थोड्याशा धावा आल्या त्यामुळे संघ चांगल्या टोटलकडे जाऊ शकला. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय तावरेने चांगली गोलंदाजी केली. ओव्हर नंबर 2 मध्ये नवनाथने चांगली गोलंदाजी केली. चांगला स्पेल गोलंदाजांचा निश्चितच बघायला मिळालेला आहे. ऑफस्टमच्या बाहेर यावेळेस मात्र इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी असं घोषित केलंय पंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग एक सदाबहार दर्जेदार आणि शानदार आयोजन आपल्याला या क्रीडा स्पर्धेचं सातत्याने पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात संगमनेर तालुक्याची एक वेगळीच ओळख आहे. परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये देखील संगमनेर तालुका आता झेप घेतोय आणि त्यातल्या त्यात ही राजवर्धन युथ फाउंडेशनची स्पर्धा देखील त्याचाच एक अविभाज्य घटक राहिलेले आहे. निश्चितच सर्व आयोजकांचं देखील कौतुक व्हायला हवं. मग त्यामध्ये सिद्धार्थ भैया थोरात प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं आढावा घेऊन त्या स्पर्धेचं आयोजन करत असतात. सौरभांना कडलक त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक मित्र त्यांचे सहकारी मात्र काम करत असतात. अनिल केदारे असतील, आमचे बांगर मामा, शरद पावबाके, प्रशांत अभंग, त्याचबरोबर सोहेल पिंजारी, साहिल शेख, संतोष मामा शेरमाळे, आमच्यासोबत नागेश भाऊ आव्हाड जे जोडलेले आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि त्यांचा सर्व मित्र परिवार त्यांनी मात्र ही स्पर्धा आपल्यापर्यंत आणली. फुल टॉस बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. परंतु मागे फिल्डर आहेत साजिद मौलाना बॉलवर आलेत. एकदा वाली दुसरीचा प्रयत्न होणार नाही. विशेष म्हणजे अजून एक गोष्ट जर आपण पाहिली या स्पर्धेमध्ये तर यावर्षी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी ही स्पर्धा नटवली आहे. ओव्हर नंबर 4 संपले आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळणार आहे 46 धावा. 12 बॉल बाकी आहेत आणि 34 धावेंची अजूनही गरज आहे. 12 बॉल आणि 34ची अजूनही गरज. तर मित्रांनो येणारे 12 चेंडू आणि 34 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर एक वेगवान गोलंदाज कैलास यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय.
पहिलाच बॉल उडवलाय आसिफ इनामदार यांचा तडाखा. बॉल सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जहा संकट बडे वहा आसिफ इनामदार खडे. आणि तेच इकडे दाखवावं लागेल. पहिल्याच बॉलवर दाखवतायत आणि बॉलला प्रेक्षकांमध्ये फेकून देत आहेत. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है. हम वो पत्थर है जो हर दौर में भारी निकले हैं. आणि आज मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. 11 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. परत एकदा उडवलाय बॉल आणि यावेळेस देखील लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. समजलं का तुले आसिफ इनामदार म्हणतात मले. अजून एक सिक्सर. लहरों से डर कर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तेच आसिफ इनामदार मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. कैलास उगले यांच्या विरुद्ध मात्र 2 षटकार खेळलेले आहेत. गारगावरून आलेत आणि संगमनेर मध्ये आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये कोण जिंकणार हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर. कोण जाणार आज सुपर 8 मध्ये. कैलास उगले यांना पुनरागमन करावं लागेल. पाहूयात समोर आसिफ इनामदार काय घडतंय. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये लॉंग ऑन वरून फिल्डर आलेत. एकदा मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही. एक सिंगल आली आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावर धावा झालेल्या आहेत 59 धावा. शेवटचे 9 बॉल मित्रांनो अजून बाकी राहिलेले आहेत आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता अजून 21 धावांची असणार आहे. शेवटचे 9 चेंडू आणि 21 धावा. आसिफ इनामदार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदिल शेख लढावं लागणार आहे. परंतु कैलास उगले यांना देखील पुनरागमन करावं लागणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाते. बॉलर तयार होत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त धावीकडे येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र 1ने पुढे जात असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा 60 झालेल्या आहेत. 9 बॉल बाकी आहेत आणि 20 ची गरज. असं वाटत होतं महत्वाचे फलंदाज लवकर बाद झाले. आता सामना कुठेतरी बॉलिंग करणाऱ्या टीमकडे. परंतु क्रिकेटचा खेळ एक क्षणार्धात होतं ज्या नव्हतं क्रिकेटमध्ये होतं. हे आपण अनेक वेळा याच मैदानामध्ये या स्पर्धेत पाहिलेलं आहे. यावेळेस फुलटॉस होता. मिड विकेट मध्ये खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे. खराब फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळाली आहे. परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी झाले 2 फलंदाज. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 62 धावा. शेवटचे 8 बॉल आणि 18 धावांची गरज. टेनिस क्रिकेट .in वरून देखील अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. आज 12वं वर्ष या स्पर्धेचं. 3रा दिवस या स्पर्धेचा संपन्न होतोय आणि आज सर्वात जबरदस्त मॅच आजच्या दिवसातली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलर कैलास तयार होत आहेत. समोर खेळलाय. ताकदीचा वापर यावेळेस केला होता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. एकदा मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. पण पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले होते. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले होते. परंतु त्यानंतर कैलास उगले यांनी देखील चांगलं पुनरागमन केलेलं आहे. ते गरजेचं होतं कारण तुम्हाला जर या मॅच मध्ये जिंकायचं आहे तर प्रत्येकाला पलटवार करावा लागणार आहे. शेवटचे 7 बॉल बाकी राहिलेले आहेत आणि धावा 17 बनवायच्यात. शेवटचे 7 बॉल आणि 17 रन. आसिफ इनामदार मॅन फ्रॉम घारगाव आज मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. परंतु संघाला विजयापर्यंत ते घेऊन जात आहेत का ते देखील आपल्याला पाहावं लागेल. परंतु समोर निमोनचे कैलास उगले. परत एकदा विकेट आणि यावेळेचा बॉल देखील सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पार. अजून एक तडाखा.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेंची अजून एक गरज. मित्रांनो मॅच होती 12 बॉल 34. 12 बॉल 34 मॅच होती. कैलास उगले यांच्या विरुद्ध तब्बल 23 धावा आल्या आणि आता मॅच आली आहे 6 बॉल 11 रन. 3 षटकार आलेत. चला वेळ वेळ चला वेळ देखील आपल्यासाठी महत्वाची आहे. वेळ वाचवत चला. जबरदस्त आयोजन आपल्याला लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 20 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि स्पोर्ट सायकल जिंकण्याची नामी संधी तुम्हाला आहे. आणि मला वाटतं कुपन आता थोडेच राहिलेले आहेत, त्यामुळे ज्यांना ज्यांना कुपन घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर आपले कुपन खरेदी करा. मुख्य मंचावर जी सायकल आहे ती सायकल आपल्याला मिळू शकते. त्यामुळे 20 रुपयांमध्ये सायकलवर जाण्याची तुम्हाला संधी आहे. अंबिका ज्वेलर्स गौरवजी मैड साहेबांच्या माध्यमातून त्याचं सौजन्य आपल्याला मिळालेलं आहे. याच कुपनमध्ये शेवटच्या दिवशी LED TV, कूलर आणि सायकल दिली जाणार आहे. दररोज एक सायकल तर आहेच. लकी ड्रॉचं कुपन आजपासून प्रेक्षकांसाठी देखील आम्ही आयोजित केलेलं आहे. लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी देखील त्याचा आस्वाद घ्यावा, कारण प्रेक्षकांसाठी देखील काहीतरी देण्याचा प्रयत्न आयोजक. बोला सर, बोला बोला. बॉल द्यायचा आहे. चला बॉल द्यायचा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेंची आवश्यकता. मित्रांनो एका बाजूला युनिक प्रॉपर्टी संगमनेर, KKG कन्स्ट्रक्शनचे गगनजी थोरात साहेब, डॉक्टर अर्जुन नगरसेवक, ॲडव्होकेट शरीफभाई पठाण यांची टीम आपल्याला एका बाजूला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे, सुनील सानप, गणेश परबत आणि विलास सानप. आता या संघ मालकांच्या हृदयाचे ठोके देखील वाढत चाललेले आहेत. धक 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 वाढत चाललेली आहे, कारण 6 बॉलमध्ये आता 11 पाहिजेत. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. आणि लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग म्हटलं तर मग असे चित्तथरारक सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायलाच मिळतात. हृदयाचे ठोके चुकवणारे सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात. आदिल शेख, आसिफ इनामदार, चांगली बॅटिंग प्रामुख्याने आसिफ इनामदारने प्रभावित केलंय. अमोल कवडे आलेत बॉलिंगसाठी. मागच्या सामन्यामध्ये काय बॉलिंग केली होती. टप्प्याचा बॉल, इकडे धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि नवनाथ हरवळे भाग मिल्खा भाग. विकेट आलेली आहे. फलंदाज इकडे बाजून परत आहेत. आदिल शेख यांना परतावं लागेल. खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. 5 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 11 धावेंची आवश्यकता. सुपर 8 मध्ये जायचंय, मात्र त्यासाठी 2 संघ लढत आहेत. सुनील नवले आलेत बॅटिंग करण्याकरिता. गुल्हेवाडीचे एक वेगवान गोलंदाज तर आहेच, परंतु आज बॅटिंग मध्ये देखील प्रभाव टाकावा लागेल. आसिफ इनामदार स्ट्रायकर एंडकडे आलेत, त्यामुळे निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ही चांगली बाब आहे. परंतु अमोल कवडे मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. अनुभव त्यांच्याकडे, याच मैदानावर सराव करतात. पाहूया त्या मॅचला ते जिंकून देणार का. 5 बॉल 11 रन. ओहो, काय जबरदस्त बॉल टाकलाय. या वेळेचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. समीकरण बदललंय. 4 बॉल 11 रन. राजकारणात देखील महत्वाची भूमिका बजावतात. राजकारणात देखील महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली तर त्यांनी लिलया पेलली होती आणि ही मॅच जर जिंकून दिली तर 500 रुपये गणेश पर्वत यांच्या वतीने दिले जातील. 1-0 लगेच कमी केला. मॅच जिंकून दिली तर 500 रुपये. अमोल कवडे 4 बॉल 11 रन. परत एकदा या वेळेचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर. डॉट डॉट डॉट. आता मॅच आली आहे शेवटचे 3 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. काय होणार पाहूयात. अजूनही मॅच संपलेली नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अमोल कवडे 6 बॉल 11ची गरज होती. त्यांच्या हातात बॉल दिला आणि त्यांनी सांगितलं की लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. आता 3 बॉल मध्ये 11ची गरज आहे. होम ग्राउंड आहे, याच मैदानावर सराव करतात, त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर महत्वाची दिली गेली आणि निश्चितच पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्यांनी दिलेली पेलली आहे. समोर आसिफ इनामदार, त्यांनाही पलटवार करावा लागेल. समोर उडवलाय बॉल, चांगला स्ट्रोक ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉल एक टप्पा घेत सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय. 4 धावा.
धन्यवाद. शेवटचे 2 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिले भी झुका करती है. त्यामुळे इरादे तुमचे मजबूत असले पाहिजे. यावेळेस बॅटरी बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. धावबादची संधी आणि तिकडे विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी धावबाद होत आहेत. आसिफ इनामदार यांना मात्र या ठिकाणी परतावं लागेल. फलंदाज धावबाद. तर मित्रांनो विकेट आली आणि आता मॅच आली आहे शेवटचा 1 बॉल आणि 7 रन. इथे जर षटकार आला तर मग सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि पाहूयात आता या स्पर्धेतली सुपर ओव्हर होणार का, की गोलंदाजी करणारा संघ या मॅचला आपल्या ताब्यात करणार. कोण आगेकूच करते ते पाहावं लागेल. आजच्या दिवसाचा लकी ड्रॉ 8 वाजता ठीक काढला जाईल, याची सुद्धा प्रेक्षकांनी नोंद घ्या. स्पोर्ट्स सायकल कुणाला जाणार याची प्रतीक्षा आपल्याला आहे. कुपन थोडेच बाकी आहेत. विनंती आहे कुपन खरेदी करा. 20 रुपयांमध्ये कुपन आहे आणि समोर असलेली स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी. 1 बॉल आणि 7 रन. उठवलाय बॉल आणि बॉल हवेत. फिल्डर पकडतायत झेल आणि इथे अमोल कवडे यांनी मॅच जिंकून दिली आहे. वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे हा संघ जाऊन पोहोचतोय सुपर 8 मध्ये आणि गणेश परबत यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक अमोल कवडे यांच्या गोलंदाजीसाठी. जबरदस्त मॅच, अप्रतिम अफलातून सामना. 1000 रुपये. सहा चेंडू 11ची गरज होती. फक्त 4 धावा दिल्यात अमोल कवडे यांनी. बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमोल कवडेंसाठी. जबरदस्त कामगिरी. राजकारणात देखील मोठ्या मोठ्या विकेट ते घेतातच आणि इकडे देखील मोठ्या विकेट ओव्हर मध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत. तर सामना जिंकलाय सुपर 8 मध्ये. वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र संघ जाऊन पोहोचलेला आहे. टॉस करायचा आहे. साकूर मांडवे आणि युनिक प्रॉपर्टी संगमनेर टॉस